सध्या प्रचाराची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात आहे. पाहूया त्याबाबतच्या घडामोडी. महाराष्ट्रासमोर अदानीची सुलतानी हे मोठं संकट. धारावीच नाही, संपूर्ण मुंबई अदानीच्या घशात घालतायत. मवियाच्या मुंबईतील शेवटच्या प्रचार सभेतून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. चंद्रचूड यांनी निवृत्त होईपर्यंत निर्णय दिला नाही, तिथे त्यांनी न्याय मारला. पण 20 तारखेला मतदानाच्या दिवशी जनता न्याय केल्याशिवाय राहणार नाही. बीकेसीच्या प्रचार सभेत संजय राऊतांचा घणाघात. लोकसभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसला. शेवटी सरकार लोकांचं मत समजून घेत असतं. कांद्यावरील निर्बंध उठवलेत. आता आम्ही ताकही फुंकून पिणार. मोदी सरकार अचानक निर्यात बंदी लावणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचा दावा. नागपुरात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची प्रचार रॅलीत राडा. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने, जोरदार घोषणाबाजी. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात. दर्यापूरमध्ये नवनीत राणांच्या प्रचार सभेत राडा. नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकल्याचा आरोप. 45 जणांवर गुन्हा दाखल. आतापर्यंत 4 जणांना अटक. तर जातीजातींमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हा नवनीत राणांचा डाव. नवनीत राणांच्या सभेतील राड्याप्रकरणी अभिजित अडसूळ यांची प्रतिक्रिया. अमरावतीतील दर्यापूरच्या खल्लार गावात नवनीत राणांची रॅली. काल रात्री खल्लार गावातील प्रचार सभेतच झाला होता राडा. नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकल्याचा शिवीगाळीचा होता आरोप. काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न उपाधीनं सन्मान केला नाही, मोदींनी केला. राजनाथ सिंहांची टीका. मात्र माजी पंतप्रधान व्हीपी सिंग यांनी 1990 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कारानं केलं होतं सन्मानित. काँग्रेसमध्ये मला कुणी जय भीम म्हणण्यापासून रोखलं नाही. भाजपला अपप्रचार रोखण्याचा नितीन राऊतांचा सल्ला. विलासराव देशमुखांनीच रुग्णालय आणि अनुसंधान केंद्राला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिल्याचा दावा.